2018चा ग्रुप सीचा पेपर आपण बघतोय, ग्रुप सी मेन्सचा 2018चा पेपर. त्यातला पहिला सेक्शन आहे मराठी. मराठीचा पहिला प्रश्न, जलाभेद्य या शब्दाचा पुढीलपैकी कोणत्या वाक्यामधील उपयोग योग्य आहे. याचा विग्रह केला तर जल प्लस अभेद्य असा बनतो, म्हणजेच याचा अर्थ होतो वॉटरप्रूफ. मग वॉटरप्रूफमुळे आता नदीच्या विशाल प्रवाहानं दोन्ही गावे वॉटरप्रूफ होणार आहेत का, नाही. यंत्राच्या खोक्यांवर वॉटरप्रूफ आवरणं पाहिजेत का, यस पाहिजेत. ब कुठे एकच ऑप्शनमध्ये, म्हणजे खालचं वाचायची गरज नाही, तरी पण क्रॉस चेकसाठी तुम्ही वाचू शकता. तुमचा वेळ इम्पॉर्टंट आहे म्हणून आपण ऑप्शनने जास्त करून प्रश्न सोडवतो आहे. नेक्स्ट, धारेकरी हा शब्द पुढीलपैकी कोणत्या शब्दसमूहासाठी उपयोगात येतो. धाऱ्यानं जमीन घेणारा, धार करून देणारा हे वाटू शकतं, कारण धारेकरी धार करून देणारा बऱ्याच जणांना वाटू शकतं. मला वाटत नाही पण मी सांगते की वाटू शकतं. तलवार बहादूर माणूस, गावाकडं बरेच जण तुला धारकरी मोठा लय धारकरी लागून गेला का असं म्हणतात, म्हणून तेही वाटू शकतं. ठीक आहे. आणि धारण करणारा काही जणांना वाटू शकतं, म्हणून मी याला ग्रे शेडमध्ये टाकतोय. कारण एक्झाममध्ये उत्तर काय त्यापेक्षा आपल्याला काय वाटतं त्याच्यावर आपण टीका मारून येत असतो. ठीक आहे. मग त्यामुळं हा प्रश्न चुकण्याची शक्यता जास्त असते, पण याचं उत्तर आहे फक्त अ. मग या PYQच्या पॅटर्नवर आपण काय लक्षात ठेवायचं, जिथं खूप जास्त वाटू शकतं, खूप काय असं उत्तर आलं तर तिथं लक्षात ठेवायचं, जिथं आपल्याला वाटू शकत नाही तिथं काहीतरी ट्रॅप लावलेला आहे. नेक्स्ट, मी म्हणणे म्हणजे स्वतःचीच बढाई मारणे. नेक्स्ट, दशा या शब्द पुढीलपैकी कोणत्या वाक्यामध्ये उपयोगात आणून त्याचं पुनर्लेखन करता येईल. दशा, सततच्या मेहनतीनं त्याची दशा सुधारत गेली. बरोबर. जमिनीवरच्या सतरंजीची सुते निघाली होती, म्हणजे दशा झाली होती त्या सतरंजीची. बरं. वडिलांच्या मतानुसार आता त्याच्या नशिबाचे ग्रह चांगले होते, म्हणजे त्याची दशा चांगली होती. आणि ऑल ऑफ द व आहे का, नाही, म्हणून ABC. नेक्स्ट, पुढील काव्यपंक्ती कोणत्या शब्दशक्तीचे उदाहरण आहेत. अंबरगत पयोधरा ते रगडीने पळतो दुरी. आता शब्दशक्तीचं म्हटलं तर अभिधा, व्यंजना, लक्षणा हे तीनच आपल्याला माहिती आहे. त्याचे जे काही उपप्रकार आहेत ते आपण करतो का नाही, कारण अभिधा, व्यंजना, लक्षणा याच्यामध्येच मी तुम्हाला सांगितलं की मला ते येत नाही, मी करत नाही. एखादा प्रश्न असला तर तो द्यावा सोडतो. तुम्ही जर करत असला तर वेल अँड गुड, तर ते करा, पण त्याचे अजून उपप्रकार करायचे का ते तुमची मर्जी असणार आहे. आता हा प्रश्न कसा सुटतो बघा, आपल्या बेसिक नॉलेजवर सुटला तर सुटला, नाहीतर सोडून द्यायचा. थोडं बेसिक रिवाईज करू. अभिधामध्ये काय असतं, सरळ अर्थ सापडतो आपल्याला, रूढ झालेला अर्थ. म्हणजे मी जर म्हणलं साप तर सरपटणारा सापच असतो. त्यानंतर लक्षणामध्ये आपण काय म्हटलं की आम्ही नदीवर गेलो, म्हणजे नदीवर गेले का नाही, नदीच्या किनारी गेले. आम्ही गहू खातो, डायरेक्ट गहू खाता का नाही, त्याच्यापासून पीठ बनवलेलं आहे, त्याच्यापासून पोळी बनवलेली ते खाते. त्यानंतर आम्ही ताटावर बसतो किंवा पानावर बसतो, म्हणजे खरंच बसतो का नाही, तर आम्ही जेवायला बसतो. तो जो काय अर्थ असतो तो लक्षणामध्ये असतो. इथं मी काय पानावर बसा असं लिहिलं होतं एका PYQच्या पेपरमध्ये, तुम्हाला आठवत असेल तर. नेक्स्ट, व्यंजनामध्ये आपण काय करतो, समाजातले साप हा शब्द पाठ केला आहे. समाजातले साप मारले पाहिजेत, म्हणजे माणसं जे वाईट प्रवृत्तीतले समाजाचे ते मारले पाहिजे असं व्यंजनावरून कळतं आहे. खरं म्हटलं तर पुढं व्यंजनाचे प्रकार करायचे म्हटले तर शाब्दी व्यंजना आणि आर्थी व्यंजना, शब्दी आणि आर्थी व्यंजना असे दोन प्रकार पडतात. परत या शब्दीमध्ये अभिधामूलक, लक्षणामूलक असे दोन पडतात. म्हणजे व्यंजनाला अभिधा आणि लक्षणा असे दोन प्रकार आहेत. आणि इथं वस्तुध्वनी, रसध्वनी आणि अलंकारध्वनी असे तीन आहेत. वस्तुध्वनी, अलंकारध्वनी आणि रसध्वनी असे तीन आहेत. तेवढं डीपमध्ये आपण करत नाहीत. याचं उत्तर श्लेषमूलक व्यंजना आहे. श्लेषमूलक व्यंजना तर आपल्याला फक्त अभिधा, लक्षणा, व्यंजना ह्या तीनपैकी ओळखता आलं तर ते ओळखायचं. लक्षणाचं ओळखणं सोपं आहे. आपण जे पाठ करतोय ना, आम्ही गहू खातो किंवा आमच्या घरावरून हत्ती गेला, याचा अर्थ आमच्या घरासमोरून गेलो. गहू खातो म्हणजे गव्हापासून केलेले पदार्थ खातो. लक्षणाचं उदाहरण असतंय पानावर बसा वगैरे. याच्यानंतर अजून एक असतं की 100 तलवारी बाहेर पडल्या किंवा बांगडी फुटली, पानिपतात 1.25 लाख बांगडी फुटली, म्हणजे तेवढे लोक मेले आणि ते 1.25 लाख स्त्रियांना वैधव्य आलं. तो अर्थ असतो उपादान लक्षणाचा. तर उपादान याचं फेमस विचारतात म्हणून ते एक पाठ करा. त्यानंतर लक्षणाचं पाठ केलं. अभिधा म्हणजे सरळ अर्थ येतो. व्यंजनामध्ये समाजातले शाप एवढंच पाठ करा. प्रश्न सुटला तर याच्यावर सुटणार आहे, नाहीतर सोडून द्यायचा आहे. नेक्स्ट, ऊर्ध्वगामी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पुढीलपैकी कोणता. अधोगामी, ऊर्ध्वगामी आणि ते फिजिकल जॉग्रफीमध्ये पाठ केलं तर ना आपण काहीतरी स्टॅगमाइट वगैरे, तर त्याला शब्द आहेत ते ऊर्ध्वगामी आणि अधोगामी. आता मी जे काही सांगतोय ना की सोडून द्या डायरेक्ट, नका अटेम्प्ट करू, हे कोणाकोणाला पचत नसेल,
पण कमी वेळेत रिझल्ट येण्याचं कारण हेच आहे बाळांनो, की 50पैकी 50 मार्क कोणाला येत नाही. ठीक आहे, मग 50पैकी 45 येतात का, तर येतात. कधी येतात, जेव्हा हे 5 प्रश्न फालतूचे सोडायची तुमची डेअरिंग होती ना, तेव्हा तुम्ही 45ला मिळवायची कॅपॅसिटी बनवत असता. तर ह्या फॉर्म्युल्यावर काम करा आणि पास व्हा. 5वा झाला का 6वा झाला, येस. नेक्स्ट आहे, जो विकारी शब्द विशिष्ट अर्थाचा द्योतक नसून ज्याला पूर्वापार संबंधाने सर्व प्रकारच्या द्वितीय नामाचा अर्थ येऊ शकतो त्याला काय म्हणतात. विकारी शब्द आहे तो. विकारी आपण पाठ केलेत पहिले, नाम सर्वनाम विशेषणाम आणि नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद हे आहेत. ज्याला पूर्वपार संबंधाने म्हणजे कोणाशी संबंध असला पाहिजे, नामाशी, म्हणून तर काय तर सर्वनाम. सर्वनाम हा विकारी शब्द आहे, विशिष्ट अर्थाचा द्योतक नाही येतो आणि ज्याला पूर्वपार संबंधाने म्हणजे नामाशी संबंध असतो तर द्वितीय नामाचा अर्थ येऊ शकतो, त्याला सर्वनाम म्हटलं जातं. हे आता पाठ करायचं, तुमच्या नोट्समध्ये ही व्याख्या लिहून घ्यायची असते. नेक्स्ट, विशेष किफायत नसलेल्या धंद्याचं वर्णन करताना पुढीलपैकी कोणती म्हण वापरली जाते. किफायत नाही आहे म्हणजे त्याला एवढा काही फायदा नाही आहे, म्हणून घोडे खाई भाडे. बाकीचे जे काय ऑप्शन आहेत ते सगळे युजलेस आहेत. नेक्स्ट, भाववाचक नाम तयार करायचे. गंभीर की नाही, गंभीरता येऊ शकतं, गांभीर्य पण येऊ शकतं, नेतृत्व येऊ शकतं, नेतेगिरी येऊ शकतं. पण नेतृत्वाला मी क्लिक करतो कारण हे ऑप्शन तर कटलेच आहेत आपले. गंभीरता हे आहे ना, गंभीरता म्हणजे 3 ऑप्शन आहेत अजून. ठीक आहे. नेक्स्ट, चतुराई, चतुर्की, चतुराई येऊ शकतं, अजून 3 आहेत. आणि खारटता का खारटपणा म्हणून 9 व 4. पुढीलपैकी शब्दयोगी शब्दाला जोडून आलेला मांडवा खाली आलेला शब्द आहे, म्हणजे बोनस उत्तरं दिलेत तुम्हाला, बोनस मार्क दिलेत. नेक्स्ट, तद्भव शब्द ओळखायला लावलेत. तत्सम म्हणजे जसेच्या तसे आलेले आणि तद्भव म्हणजे बदलून आलेले. आता इथं माती, मृदा हा तत्सम होता. शेतचं मला आठवत नाही आहे. जीपचं जीवा का काहीतरी आहे, म्हणजे तद्भव शब्दामध्ये मला हे दिसतं. ब आहे, अ आहे का. शिष्य, दिवस, वेश, तर शिष्य मला वाटतं तत्सम शब्द आहे म्हणून हे येत नाही. अ कटला माझा, फक्त ब उत्तर आहे. नमुना या शब्दाला अनेक अर्थ असलेला योग्य शब्दगट कोणता आहे. नमुना म्हणजे उदाहरण दिलं, मासला दिला, दृष्टांत दिला, फक्त क बरोबर. इथं क आहे, इथं क आहे. नमुना म्हणजे नग, वल्ली, ठग येतं आहे का, नाही येत. मध्ये ड संपला, क मध्ये क आला, ब येतं का. वाक्य म्हणजे नमुना विचार हे नाही येत, म्हणजे फक्त क उत्तर आहे. 12. पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. पंचमी विभक्तीतून अधिकरण हा कारकार्थ व्यक्त होतो. अधिकरण हा सप्तमीतून येतो, पंचमीतून काय येतो, वियोग, त्याला आपण अपादान म्हणतो. षष्टी विभक्तीचा संबंध हा कारकार्थ आहे. ठीक आहे, षष्टी विभक्तीमध्ये आपण पाठ केलं की कोणताच त्याला प्रमुख कारकार्थ नाही आहे, एवढं पाठ केलं आपण. पण इथं लिहिलं आहे का त्यांनी प्रमुख कारकार्थ नाही. मी इथं दोन्ही चूक लिहून आलो एक्झाममध्ये, मी लिहायला पाहिजे कारण मी पाठ केले षष्टी विभक्तीचा कोणताही कारकार्थ नाही आहे. पण षष्टीचं जर बघितलं, चा, ची, चे, त्यामुळं संबंध हा कारकार्थ आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि ब उत्तर दिलेलं आहे. म्हणून नेक्स्ट या परीक्षेमध्ये असं प्रश्न आला तर PYQच्या अनुषंगाने आपण पाठ करणारे षष्टी विभक्तीला संबंध हा कारकार्थ आहे, प्रमुख जरी नसला तरी संबंध आहे. किंवा इथं असू शकतं प्रमुख उपपदार्थ नाही आहे. मी एकदा ते चेक करून सांगतो तुम्हाला परत. नेक्स्ट, आता याच्यावरून डाऊट आला आहे तर मी तो चॅप्टर उचकणार आणि परत वाचणार आणि परत तुम्हाला दुसरा PYQ शिकवताना ते सांगणार. ती प्रोसेस जर तुम्ही केली तर तुम्हाला अजून जास्त मार्क येऊ शकतात. जा, ये, कर, बस, बोल सिद्ध शब्द आहेत. सवय, गंधर्व, स्मृती, समारोह. भीमसेन काय गायलेत, काय हा काय क्रियाविशेषण हवे. आपल्याला काय ओळखायचं आहे, यस क्रियाविशेषणच ओळखायचं आहे. काय कुठे, अ इथं आहे, क आणि ड हे काही विशेषण नाही आहेत म्हणून फक्त अ बरोबर. त्याला काय म्हटलं जातं रे, स्थानिक म्हटलं जातं. ती काय माती गाते, वा काय गायलेत, त्याला स्थानिक म्हटलं जातं ना, स्थानिक क्रियाविशेषण. व्याज या शब्दाला पुढीलपैकी कोणता पर्याय समानार्थी नाही आहे, म्हणजे विरुद्धार्थी विचारला आहे किंवा समानार्थी नसलेला विचारला आहे. समानार्थी नाही याचा अर्थ विरुद्धार्थीच असला पाहिजे असं नाही आहे. पण व्याजाचे समानार्थी कोणते ते काढा आणि बाकीचं इलिमिनेट करा. तर व्याज म्हणजे कपट असू शकतं, सोंग असू शकतं, भाडे म्हणजे पण व्याज होतं, रक्कम म्हणजे व्याज होत नाही. तर व्याज या शब्दाचे समानार्थी शब्द पाठ करायचे. येणार असेल तर येईना बापडा,
केवळ प्रयोगी विचारले, इथं चिन्ह आहे, याला आपण पादपूर्णार्थक असं काहीतरी पाठ केले, आठवत असेल तर पादपूर्णार्थक केवळ प्रयोगी अव्यय. अजून दुसरा शब्द आहे. नेक्स्ट, हातचे सोडून पळत्याच्या पाठीस लागणे, याच्या समानार्थी म्हण कोणती? उथळ पाण्याला खळखळाट फार नाही, अर्धी टाकून सगळी धावणे, हजर तो वजीर दुरून डोंगरे साजरे. अर्धी टाकून सगळीला धावणे, हातचं अर्ध होतं ते सोडलं आणि सगळी पळत्याच्या पाठीला धावले. अतिप्रसंग, अति उपसर्ग जर इकडं असला, शेवटाला असला तर त्याला आपण काय म्हणतो? प्रत्यय. शेवटाला असला तर प्रत्यय आणि आधी म्हणून उपसर्ग. नेक्स्ट, पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील अधोरेखित शब्द नाम आहे? त्या दृष्टाने बरोबर दावा साधला. त्या दृष्टाने म्हणजे दुष्ट माणसाने, मराठी व्याकरण शिकवताना सांगितलं मी तुम्हाला. आणि यालाच आपण काय म्हणतो? विशेषण साधित नाम म्हणतो. विशेषण साधित नाम म्हणून हे नाम आहे, आपल्याला नामच विचारलेलं आहे. बरोबर आहे. एक म्हातारा माणूस, माणूस नाम आहे, म्हातारा त्याचं विशेषण आहे म्हणून ब चुकलं, फक्त उत्तर आहे. नेक्स्ट, तत्सम शब्द ओळखा. तत्सममध्ये जसंच्या तसा आला. पद, डोक्याला डोकं नाही आहे, काहीतरी हाय वेगळा, आणि चिमणी पण तत्सम नाही, तद्भव शब्द आहे काहीतरी. ठीक आहे. भूगोल हा तत्सम आहे, जशाच्या तसा आलेला आहे. डोक्याला शिर वगैरे काहीतरी असू शकतो, चिमणीला पण मला आठवण एक्झॅक्टली. पानिपतावर 1.25 लाख बांगडी फुटली, आत्ताच सांगितलं बघा. ते जे काय वाळंबे सरांच्या पुस्तकातले एक्झाम्पल आहेत ते ॲज इट इज पेपरला येतात, म्हणून अभिधा, लक्षणा, व्यंजना नाही समजत म्हणून मी सोडून देतो. पण काही उदाहरणं पाठ करायचे तुम्हाला सांगितलेत. तर बांगडी फुटली याचं शुद्ध उपादान लक्षणं आत्ताच सांगितलं ना वर ते. आणि लक्षणं विचारलं असतं तर ते आमच्या घरी चाला किंवा पानावर बसा, आमच्या घरून हत्ती गेला, ते लक्षणामध्ये येणार आहेत. शुद्ध सारोपा लक्षणा आणि गौणी सारोपा लक्षणा हे काय? आता लक्षणाचा जर अजून डिटेल अभ्यास करायचा म्हटला तर हे लक्षणाचे 2 उपप्रकार आहेत. या शुद्धाचे परत पुढे जाऊन 4 प्रकार पडतात. त्यात सारोपासुद्धा, साध्यवसनासुद्धा, उपादान आणि लक्षणा पडतात. आणि गौणीमध्ये 2च प्रकार पडतात, सारोपा आणि साध्यवसना. म्हणजे शुद्धामध्ये पण सारोपा सारोपा आणि साध्यवसना आहे, आणि गौणीमध्ये पण सारोपा आणि साध्यवसना आहेत. लक्षणा आणि शुद्ध उपादान लक्षणा हे एक्स्ट्रा प्रकार आहेत शुद्ध सारोपा लक्षणामधले. ते एवढं डीप का पाठ करायचं नाही किंवा होत पण नसतं, त्यामुळंच मी सांगतो तुम्हाला, हे वर करा फक्त. नेक्स्ट, बदला घेणे, सूट घेणे. भाषा अंतर्गत याची संधी काढा. भाषेअंतर्गत येणारे का भाषांतर्गत येणारे? सिंपल आहे, हे इकडं आहे, त्यांचा संधी होणार, मिक्स होणार, ते एकमेकांमध्ये मिक्स झाल्यानंतर हे असं काही येणार नाही, असं काही येणार नाही. आणि भाषा अंतर्गत जर मिक्स होणार आहे तर हा वेगळा शब्द कशाला येईल? त्यामुळं 3. न्यायसंगत म्हणजे न्यायाला धरून असलेले. म्हणजे ब आहे का चेक करा. न्यायसंगत म्हणजे न्याय्य, यस, यला य जोडलेला आहे ना, न्याय्य याचा अर्थ तोच होतो, न्यायाला धरून असलेलं न्यायसंगत, म्हणून आणि ब. नेक्स्ट, पाणी इकारांत नपुंसकलिंगी नामाचं सामान्य रूप काय होतं? पाण्यात याकारांत होतं. पाणी म्हणजे इकारांत आहे, पाणी, आणि पाण्यात याकारांत आहे. उखळ पांढरे होणे या वाक्प्रचाराचा अर्थ पुढीलपैकी कोणता? उखळ पांढरे झाले म्हणजे खूप पैसा मिळाला त्याला, अफाट वैभव प्राप्त झालं त्याला, उखळ पांढरं झालं त्याचं. नेक्स्ट, पुढीलपैकी कोणती वाक्य विद्यार्थी आहेत? त्याला यंदा पहिला वर्ग मिळाला, यावेळी पीक चांगले येईल, आता ऊन पडलं तर बरं होईल. ठीक आहे, तर शब्द आला आहे त्यामुळे आपण त्याला कटच करणार आहे. आणि इथं ऑप्शनमध्ये पण क कुठं दिलेलं नाही आहे. ओके, आणि बचा विचार फक्त. विद्यार्थीमध्ये आपण पाठ केले 4 शब्द पाठ केले होते. शक्यता, कर्तव्य, इच्छा, अजून काय होतं रे? तुमच्याकडून जेवढं शक्य आहे तेवढं आपल्या घरच्यांची इच्छा पूर्ण करा, असे तुमचं कर्तव्य. अजून एक शब्द केलता मी, आठवण आहे एक्झॅक्टली. योग्यता तुमच्या योग्यतेप्रमाणे. हे 4 शब्द आहेत, त्याच्यात बसतं का बघायचं. यावेळी पीक चांगले येईल, शक्यतामध्ये कर्तव्य चांगले येईल, शक्यता आहे म्हणजे ब बरोबर आहे. त्याला यंदा पहिला वर्ग मिळाला, कर्तव्य, इच्छा, योग्यता. मला योग्यता वाटते पण मी शुअर नाही आहे, मी फक्त ब मारून येईल, नंतर प्रश्न हॅश झालेला आहे. बघा आत्तापर्यंत 2 प्रश्न हॅश असे आपण समजल्यात, एकच झाला आहे. पण तो जो होता ना वरचा काय होता, धारेकरी, हा पण सगळ्यांचा चुकणार आहे असं आपण ॲज्युम करूयात, म्हणून 2 प्रश्न हॅशमध्ये गेले, काही फरक पडत नाही आहे. पण इथं वेळ व्हायला घालवायचा नाही आहे. मला ब वाटलं, मी ब मारलं. काही जण म्हणतील मला वर बी डाऊट आहे, मला माहीत नाही सर, आणि ब मारून या.
शेवटी कॅन्सल होणार आहे, पण अशा प्रश्नावर वेळ वायाला घातला आणि तो कॅन्सल झाला तर त्याचं दुःख लय वेगळं असतं. एखाद्या शब्दाला प्रत्यय लागल्यावर त्याच्या मूळ रूपात जो बदल होतो त्याला काय म्हणतात? सामान्य रूप म्हणतात. जसं आत्ताच वर बघितलं, पाणी इकारांत शब्द होता, त्याला लागला प्रत्यय कोणता? त, मग तो काय झाला? पाण्यात, आणि याला म्हटलं आपण सामान्य रूप, याकारांत झालं. नेक्स्ट आहे वेल विस्तार. या शब्दातून ध्वनित होणारा अर्थ कोणता? वेलाचा विस्तार झाला म्हणजे एखाद्या कार्याचा व्याप वाढला, व्यंस वाढला, संस्थेचा विस्तार झाला, गोष्टीचा विस्तार झाला. मला सगळे चांगले ऑप्शन वाढत आहेत, पण ध्वनित होणारा अर्थ, आता वेल होती, वेलेचा विस्तार कधी होतो? ज्याला त्या वेलेला फांद्या फुटतात, म्हणजे एखाद्या व्यक्तीचा वंश वाढतो, किंवा कोणी म्हणाल मला कार्याचा व्याप वाढला, हे पण वाटू शकतं सर, तुम्ही मारून या. ध्वनित होणारा अर्थ एक्झॅक्टली विचारला आहे म्हणून त्याचं उत्तर 4 दिलेलं आहे. याच्यावरून लक्षात ठेवायचं की आपल्याला काय वाटतं, याच्यापैकी इथं जर कन्फ्युजन झालं तर अशा शब्दाला फोकस करायचं आणि मग उत्तर आपल्याला लिहायचं आहे. नेक्स्ट, खालीलपैकी सर्वनामाचे विशेष काय? सर्वनामाचे विशेष कोणते किंवा वैशिष्ट्य कोणते, असा प्रश्न त्याला विचारायचा असेल. सर्वनाम अनेक वचनी असतात. अनेक वचने असलेच पाहिजे असं असतं का? नाही. असं असतं का? काय नाही. सर्वनामाच्या अनेक वचनांना प्रत्यय लागतात, माहीत नाही मला, पण सर्वनामाचं जर अनेक वचन केलं मी, तो, त्यांना, ते, प्रत्यय लागायची काही संबंध नाही. त्यांना केलं तर लागल, पण तेला लागत नाही आहे, म्हणजे हे पण चुकीचं असू शकतं. मी तरी पण होल्डला ठेवतो. सर्वसाधारणपणे सर्वनामाचा वापर अगोदर होतो तेव्हाच नामाचा वापर होतो, स्पष्ट चुकीचं आहे. म्हणजे सी नाही आहे, सी नाही आहे, राहिलं अ, ब आणि ड. अ तर चुकीचं आहे, म्हणजे ब होल्डला होतं, विषय संपला. सर्वनामाला स्वतःची वेगळी लिंगवचन ओळख नसते, कारण ते नामावर डिपेंड असतं, हे फिक्स माहिती आपल्याला. हे कट करायला स्कोप मिळाला. प्रश्न सोपा करून दिला त्यांनी ऑप्शनवरून. नेक्स्ट, पुढीलपैकी कोणत्या वाक्यात दर्शक सर्वनाम आहे? हे मी तुला काल सांगितले, ते पुस्तक, ते फार वाचनीय. ते दर्शक सर्वनाम दोन्हीमध्ये आहे. नेक्स्ट, 33वा प्रश्न, बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दर्शवण्यासाठी दुहेरी अवतरण चिन्ह असतं. यस, असतं. आणि एखाद्या शब्दावर जोर द्यायचा असला तर तिथं एकेरी असतं, दुहेरी नाही. पण बोलणाऱ्या तोंडचे शब्द दर्शवण्यासाठी दुहेरी असतं, म्हणजे फक्त ए बरोबर आहे. नेक्स्ट, समास ओळखा. भोजनावसार या कोणत्या प्रकारचा समावेश आहे? 4 समास आहेत. अव्ययभाव, तत्पुरुष, मध्यमपदलोपी, मध्यमपदलोपी तर उपप्रकार झाला, आणि बहुव्रीही. तिसरा आहे द्वंद्व. हे लक्षात कसं ठेवलं आहे बघा मी, आ, ता, दा, ब, अव्ययभाव, तत्पुरुष, द्वंद्व, बहुव्रीही. समजलं? बहुव्रीही असा शब्द येतो. एकदम शॉर्टमध्ये आपण त्याला रिवाइज करू. अव्ययी भाव म्हणजे काय? तर पहिलं पद इम्पॉर्टंट आहे याच्यात, ठीक आहे, पहिलं पद इम्पॉर्टंट आहे याच्यात. त्याच्यानंतर तत्पुरुष येतो, तत्पुरुषमध्ये दुसरं पद इम्पॉर्टंट असतं. नंतर येतो द्वंद्व, याच्यात दोन्ही पदं इम्पॉर्टंट असतात. आणि बहुव्रीहीमध्ये काय असतं की तिसऱ्याच कोणता तरी अर्थ होतो, दोन्ही पदं महत्त्वाची नसतात, काहीतरी तिसरंच वेगळा अर्थ होतो. हे एवढं आपण शिकलोय. अव्ययी भावमध्ये काही प्रकार बघितले का आपण? नाही बघितले. तत्पुरुषमध्ये बघितले का? यस. तत्पुरुषमध्ये विभक्ती तत्पुरुष आपण बघितला, मग त्या विभक्तीमध्ये जशा विभक्ती लागतात त्यानुसार प्रथम विभक्ती तत्पुरुष, द्वितीय विभक्ती तत्पुरुष असे प्रकार पडताना आपण बघितले. अलुक तत्पुरुष बघितला. अलुक तत्पुरुष म्हणजे काय? तर अलुक, जे लुप्त होत नाही ते. मग याच्यामध्ये पंकेसर, पंकेरुह, अग्रेसर, पंकेरुह, अग्रेसर, अजून काय होतं? युधिष्ठिर, तोंडी लावणे, सरशीज, दीनानाथ, खिसे कापू, असे उदाहरणं आपण तत्पुरुष अलुकमध्ये बघितलं होतं. मग येतो उपपद तत्पुरुष. उपपद लागतं, मग जलद म्हणजे जल देणारा, त्यालाच पयोद म्हणू शकतो आपण. जलद पयोद म्हणजे ढगांचे समानार्थी शब्द आहेत ते. त्यानंतर पंकज, द्विज, ग्रंथकार, कार हा पण उपपद लागतं, ग्रंथकार. शेषशाही, शाही हे उपपद लागतं. उपपद तत्पुरुष समास. आणि त्यानंतर होता नत्र तत्पुरुष,
नत्र तत्पुरुषमध्ये अ अन न नी काय अ अन न ना बेनी गैर हे प्रत्यय आणि उपसर्ग असतात. हे उपसर्ग लागतात. अ अन न ना बेनी गैर हे उपसर्ग लागतात. तो नत्र तत्पुरुष तत्पुरुष आत्तापर्यंत प्रकार बघितले आपण. विभक्ती तत्पुरुष, अलुक तत्पुरुष, उपपद तत्पुरुष, नत्र तत्पुरुष 4 प्रकार बघितले. त्यानंतर कर्मधारयक येतो, द्विगु येतो. द्विगुमध्ये संख्या विशेषण जिथं संख्या येते त्याला द्विगु करून घ्यायचं डायरेक्टली. नवरात्र, त्रिभुवन, पंचवटी, चातुर्मास असे काही शब्द आहेत ते द्विगुमध्ये येतात. नेक्स्ट आहे मध्यम पदलोपी तत्पुरुष समास, म्हणजे मधलं पद निघून जातं. साखर घालून केलेला भात, साखर भात. तर हे मध्यम पदलोपी तत्पुरुषमध्ये येतं. आता राहिलं काय द्वंद्व तर बघितलं आपण. द्वंद्वचे 3 प्रकार पडतात. इतरेतरमध्ये आणि व येतं. मग त्यात आई आणि बाप हे 2 शब्द येतात इतरेतरमध्ये. वैकल्पिकमध्ये किंवा येतं. खरे किंवा खोटे, त्याप्रकारे बरे किंवा वाईट हे वैकल्पिकमध्ये येतात. बघा मी परत हे इरेज करतो आणि द्वंद्वचं लिहितो. द्वंद्वचे प्रकार पडतात 3 पडतात. इतरेतरमध्ये आपण आई बाप लक्षात ठेवा. त्यानंतर वैकल्पिक त्याच्यामध्ये खरे किंवा खोटे हा लक्षात ठेवा शब्द. आणि 3रा प्रकार पडतो समाहार द्वंद्व. समाहारमध्ये कचरा, कागद, केरकचरा, पालापाचोळा, बाजारहाट असे शब्द येतात. द्वंद्व संपला. नेक्स्ट आहे बहुव्रीही समास. बहुव्रीही समासामध्ये पण वेगवेगळे प्रकार पडतात. त्यात विभक्ती बहुव्रीही जो तत्पुरुषमध्ये सेम होता. त्यानंतर नत्र विभक्ती हे तत्पुरुषमध्ये पण सेम आहेत आणि बहुव्रीहीमध्ये पण सेम आहेत. पण त्याची फोड केल्यानंतर त्याचा अर्थ काय होतो त्याच्यावरून आपण ठरवणार आहेत तो तत्पुरुष आहे का बहुव्रीही. ठीक आहे, 2 प्रकार झाले बहुव्रीहीचे. आणि अजून काय सहबहुव्रीही, याच्यात सु सह असे शब्द येतात. आणि एक प्रादी येतो शेवटचा, प्रादीमध्ये परा, दूर, वी असे उपसर्ग लागतात. तो प्रादी. हे 4च आहेत बहुव्रीहीमध्ये. भोजनावसार हा कोणत्या प्रकारचा समास आहे असं विचारलेलं आहे. तर भोजनचा अवसर, भोजनाची वेळ, षष्टीमध्ये काय येतं तत्पुरुष होतं. षष्टी तत्पुरुष. भोजनाची वेळ तत्पुरुषमध्ये आपण काय म्हटले, दुसरं वाक्य महत्त्वाचं असतं. दुसरा शब्द अवसर, भोजनाची वेळ. नेक्स्ट खालीलपैकी कोणत्या वाक्यात कर्तुकर्म संकर प्रयोग झालेला आहे. कर्तुकर्म संकर प्रयोग याच्यामध्ये आपण 3च पाठ केलेत. वाक्य तू मला पुस्तक दिले, तू घरी जायचे होतेस, वडिलांनी मुलाला शाळेत घातली. ठीक आहे, मग कर्तुकर्म विचारले तर पहिलेच येतं तू मला पुस्तक दिलेस. कर्ता बदलून बघा, तुम्ही मला पुस्तक दिलेत बदललं का क्रियापद, म्हणून त्याला कर्तू म्हणतात. आणि कर्मसंकर कशामुळे झाला, तू ज्योतीला बक्षीस दिलेस. इथं जर कर्म बदललं तर क्रियापदसुद्धा बदलणार आहे, म्हणून ते पहिलं उत्तर येतं. शाश्वत या शब्दाला विरुद्धार्थी शब्द सांगा. शाश्वत म्हणजे चिरंतर टिकणारा, चिरकाल, चिराऊ टिकणारा. अल्पकाळ हे विरुद्धार्थी आहे. नेक्स्ट क्रियाविशेषण अव्यय कोणत्या प्रकारचे ते ओळखायला लावले. पिंटू शाळेतून रडत आला. ठीक आहे, पहिलं तर तुम्हाला क्रियाविशेषण ओळखायचं, त्याच्यात तो प्रकार ओळखायचा आहे. ठीक आहे, रडत आलेला आहे. रड त्याला त लागला आहे म्हणजे धातू साधित आहे तो. नेक्स्ट सर्वनाम साधित. ओके, 3रा बघा डायरेक्ट तेवढं सामान. तिकडून आणशील का, तिकडून म्हणजे अव्यय साधित झालेला आहे. आणि तो मोठा हा विशेषण साधित आहे. उत्तर आलं. कलागती लावणारा, तंटे उत्पन्न करणारा माणूस. गाजरपारखी म्हणजे काय, ज्याला चॉईस करायची अक्कल नाही आहे तो गाजरपारखी. ज्याला पारख येत नाही तो गाजरपारखी. कलागती लावणारा कळी जाणाराच असतो. इक प्रत्यय जोडून विशेषणं तयार होतात. पडीक, दैनिक, पशुक, पशिक असं काही होत नाही. ठीक आहे, दैनिक, कायिक, वैश्विक हे होऊ शकतं. रसिक, भाषिक, वाचिक हे पण होऊ शकतं. धार्मिक, सामाजिक, लक्षणिक हे पण होऊ शकतं. कोणतं करता येत नाही विचारलंय, फक्त करता येणार नाही. नेक्स्ट 40. पुढील वाक्यांचं मिश्र वाक्य कसं बनवता येईल. मिश्र वाक्य ओळखताना काय 4च मौलांच्या नावं पाठ केल्यात आपण. संकेत, कारण, उद्देश आणि
संकेत, कारण, उद्देश आणि स्वरूप. ठीक आहे. रोपांना काळजीपूर्वक खतपाणी दिले, ती चांगली जोमाने वाढली. ती चांगली जोमाने वाढली कारण पाणी दिलं, असं होऊ शकतं एक. किंवा आता आपण डायरेक्ट ऑप्शनवर जाऊ. रोपे चांगली वाढण्यासाठी त्यांना काळजीपूर्वक खतपाणी दिले पाहिजे. मिश्र वाक्य सांगितलंय, सिंपल नाही. कारण बघा, रोपे चांगली वाढली कारण त्यांना काळजीपूर्वक खतपाणी दिले. मला 4 वाटतंय सरळ. नेक्स्ट प्रश्न आहे, बालवयातच मोठ्यांसारखे कष्ट उपसणारी मुले पाहून सर्वांचं मन द्रवतं. प्रश्नार्थक वाक्य बनवा. कष्ट उपसणारी मुले पाहून कोणाचं मन द्रवेल? इथं लिहिलंय सगळ्यांचं मन द्रवतं रे, त्यामुळे तू चुकतोय. कष्ट उपसणारी मुले पाहून कोणाचे मन द्रवणार नाही, मला बरोबर वाटतं. सर्वांचे मने द्रवणार नाहीत का, हे पण बरोबर वाटतं. कष्ट मुले पाहून सर्वांचेच मन कसे द्रवेल, म्हणजे हे पण चुकलं, हे पण चुकलं. आता प्रश्नार्थक बनवायचे. प्रश्नार्थक आहे, बालवयातच मोठ्यासारखे कष्ट उपसणारी मुले पाहून सर्वांचेच मन द्रवते. सगळ्यांचं द्रवते. इथं काय म्हटलंय, कुणाचे मन द्रवणार नाही, सर्वांचे मन द्रवणार नाहीत का, सर्वांची म्हणून कुणाचं मन द्रवणार नाही. आपल्याला जेव्हा वाक्य रूपांतर येतं तेव्हा अर्थ तोच ठेवायचा असतो, म्हणून प्रश्न उत्तर 2 आहे. निघून जाणे. निघून जाणे तर याचं लक्षात ठेवा, गाशा गुंडाळणे वाटू शकतं, वाट धरणे वाटू शकतं. पण वाक्प्रचार जेव्हा आपण पाठ करतो तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं, काळे करणं, त्या पोरीनं तिचं तोंड काळं केलं म्हणजे ती दुसऱ्या मुलासोबत निघून गेली, या अर्थानं ते पाठ ठेवा, चुकणार नाही. नेक्स्ट, मी दारात पाऊल ठेवले तोच दिवे गेले, म्हणजे जसे पाय ठेवले लगेच दिवे गेले. या वाक्याचं मुख्य आणि गौण परस्पर रूपांतर करा. दिवे गेले तेव्हा मी दार ठेवले होते, मी दारात पाऊल ठेवल्यावर दिवे गेले, दिवे जातात दिवे गेल्यावर मी दारात पाऊल ठेवले. ठीक आहे. हे तर येणार नाही कारण याच्यात 2 वाक्य नाहीच आहेत. 2 वाक्य असणारं शोधूयात आपण. दिवे जाताना हे पण नाही, दिवे गेल्यावर हे पण नाही, दिवे गेले ओके, तेव्हा मी दारात पाऊल ठेवले, येस 2 वाक्य आलेत. पहिलं उत्तर आहे माझं. इथं मिश्र, गौण, मुख्य काय ओळखायची गरज नव्हती. पिछा पुरवणे, पाठ पुरवणे. मेल्या म्हशीला मनभर दूध या म्हणीतून काय, म्हैस मेली आणि तिच्या कौतुक गाताय तुम्ही की बाबा चांगली होती, मनभर दूध द्यायची. म्हणजे माणूस गेल्यावर किंमत कळते, माणूस गेल्यावर त्याची किंमत कमी होत नाही, गेलेल्या व्यक्तीची वाढवून स्तुती करणे, मोठे नुकसान होणे. ओके, मला सगळेच बरोबर वाटत आहेत. आता एक्झॅक्टली बरोबर काय ते मला चूज करायचं आहे. ठीक आहे. तर मेली म्हैस ती म्हणजे माणूस गेलाय आणि म्हणतात आपण मनभर दूध होतं, काहीतरी बोलते, किंमत कळते का नाही, स्तुती करतोय आपण, स्तुती करतोय, म्हणून मी मोस्ट ॲप्रोप्रिएट आन्सरला गेलो आहे. सगळेच मुसळ केरात ही म्हण कशासाठी, महत्त्वाची गोष्ट विसरल्यावर. आपण म्हणतो ना अरे यार त्याच्यामुळं सगळंच मुसळ केरात गेलं, थोड्याशामुळं गेलं, म्हणजे महत्त्वाची गोष्ट विसरलेली आहे. अपेक्षाभंग झाला त्यामुळं काहीच फायदा झाला नाही, सर्वांचा हिरमोड झाला, हे त्याचे परिणाम झाले. पण महत्त्वाची गोष्ट विसरली म्हण ही ते सगळेच मुसळ केरात. नेक्स्ट 47वा प्रश्न, पुढीलपैकी कर्मणी प्रयोगातील वाक्य कोणतं? कर्मणी प्रयोगातील वाक्य म्हणजे कर्माला प्रत्यय नको आहे किंवा कर्म काय धातुरूपेश आहे. धातुरूपेश म्हणजे काय, कर्मानुसार बदलतं क्रियापद, धातुरूपेश कर्म. ठीक आहे. कर्माला प्रत्यय नको. मग मी इथं बघितलं धावणारी कोण, निशा करता आहे आणि धावण्याची क्रिया कोणावर घडते, निशावरच घडते, म्हणजे कर्ता आणि कर्म इथं काय निशाचे अकर्मक वाक्य आहे. मग कर्मणी प्रयोगात अकर्मक वाक्य असलं पाहिजे का, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो तुमचा, तर नसला पाहिजे. म्हणून चुकलं फक्त ब. निनादने चित्रपट पाहिला, निनादने नदी पाहिली, क्रियापद बदललं बघा, पाहिलाचं पाहिली झाली, नदी पाहिली, म्हणून फक्त ब येतं उत्तर. नेक्स्ट, लेखन योग्य ओळखा. आता संहार असंच लेखन करतो आपण, पण त्याचा उच्चार संहार असा होऊ शकतो, संवार असा उच्चार होऊ शकतो. लेखन विचारले म्हणून फक्त ब येतं. नेक्स्ट, पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? नामास विभक्ती प्रत्यय लागला की सगळ्याच विशेषणांचं सामान्य रूप याकारांत होते, उकारांत विशेषणाचं सामान्य रूप होत नाही. हां, हे मला लगेच क्लिक झालं कारण वाचले, पाठ केले. इकारांत काय पाठ केलं तर, अकारांत गरीब, उकारांत कडू आणि इकारांत लोकरी, असे 3 शब्द पाठ केलेत. तर या विशेषणांचं सामान्य रूप होत नाही, हे पाठ केले. ब बरोबर. अ बरोबर आहे का नाही बघा. नामाला विभक्ती प्रत्यय लागला म्हणजे चंदू आहे, चंदूला असं झालं की सगळ्याच विशेषणांचं सामान्य रूप याकारांत होतं. टाकून बघू याच्यात, हुशार चंदू, त्याला विभक्ती प्रत्यय लागला, विशेषणाचं हुशाऱ्या चंदू झाला आहे का नाही. पाहता पाहता शेवटी उजाडले, या वाक्यातील उजाडले
भावकर्तृक क्रियापद येतं. धातूला विविध प्रत्यय लागून क्रिया अपूर्णी, जेव्हा क्रिया अपूर्णी असते त्याला आपण कृदंत म्हणतो. भूपती या शब्दाला समानार्थी शब्द नरेश येतो, नरेश. मग भूपती, नरेश याला अजून जे काही समानार्थी शब्द आहेत ते सगळे पाठ करायचे. होकॅबची रेकॉर्डिंग याच PYQच्या कोर्समध्ये टाकलेली आहे, ती एकदा नीट बघून घ्या किंवा ऐकून घ्या, पुस्तक समोर ठेवून. बऱ्यापैकी प्रश्न सुटायला मदत होईल. पुढील वाक्य कोणत्या प्रकारातील आहे? एक एक विषय संपवित प्रसादनं महिनाभरात सर्व अभ्यास पूर्ण केला. केवळ वाक्य असलं पाहिजे हे, कारण याच्यात काहीच असं जोडणारा शब्द दिलेला नाही आहे, म्हणून संयुक्त वाक्य मिश्र वाक्य येतच नाही. आणि विद्यार्थी वाक्यात योग्यता, शक्यता, कर्तव्य, इच्छा असलं काय दाखवत नाही येते, म्हणून केवळ वाक्य येतं. आता इथं एक शब्द आलेला आहे एक एक, याच्यावर मला तुम्हाला विचारायचं आहे याची संधी कोणती आहे? पररूप संधी आणि पूर्वरूप संधी अशा दोन संध्या तुम्ही पाठ केल्या असतील, बघितल्या असतील, तर मला सांगा एक एक या शब्दाची संधी कोणती आहे? आठवतंय का? आठवलं नाही तर परत जायचं आहे, पुस्तक उचलायचं आहे. तर ही पररूप संधी आहे. एक एक कुठे गेला शब्द? पररूप संधी आहे. याचं कसं बनते? 1 + 1 संधी होतं ना. काय होतं? हा जो स्वर असतो हा राहतो तसंच्या तसा, हा जातो. ठीक आहे. मग ह्या कचा जर बघितला आपण तर क + अ असं बनते ना. मग हा अ जातो आणि एक हा जो राहिलेला आहे त्याला हा ए लागतो, म्हणून ते एक एक होतं. मग पररूप संधी आपण कधी म्हणतो? जेव्हा दुसरा स्वर कायम राहतो त्याला पररूप म्हणतो, आणि ज्याला पहिला स्वर कायम राहतो त्याला पूर्वरूप म्हणतो. जसं की काही प्लस असा, असा जातो इथून आणि पहिला जसंच्या तसा राहतो ईवाला, म्हणून काहीसा शब्द बनतो, म्हणून ही पूर्वरूप संधी, पररूप. एक एक पररूप संधी मला लक्षात राहत नाही, आता ते पाठ केलं होतं म्हणून ते मला आठवलं. नेक्स्ट, परिस्थिती नेहमी सारखीच असते असे नाही, ती बदलत असते. हे सांगण्यासाठी कोणती म्हण उपयोगात येते? तर परिस्थिती नेहमी सारखी नसते. आदनातले रडतात, सुपातले असतात, असं पण होऊ शकतं. कधी तुपाशी कधी उपाशी हे पण असू शकतं. हे नाही आहे, हे नाही आहे. ठीक आहे. मला ह्यातून दोन्ही वाटतात, मी दोन्ही लिहिणार आहे. पण तो प्रश्न नंतर कॅन्सल होईल काय घेणं नाही मला. पण मोस्ट अप्रोप्रिएट मला हे वाटतं योग्य, कधी तुपाशी कधी उपाशी. परिस्थिती नेहमीच सारखी नसते, कधी तुपाशी असू शकतो, कधी उपाशी असू शकतो. नेक्स्ट, पुण्यात्मके पापे स्वर्गा जाई जा, हे असं आलं की डायरेक्टली आपण याला गौण कर्तृक लिहितो ना. येस, गौण कर्तृक किंवा पुराण कर्मणी असं काहीतरी पाठ केलं होतं आपण. पण इथं भावे प्रयोग आहे म्हणून लिहून घ्या. इथं जाई जे हे वाक्य जसेच्या तसं लिहायचं नोट्समध्ये तुमच्या, आणि त्याच्यासमोर ॲज इट इज लिहायचं. गौण कर्तृक लिहायचं का म्हणतोय मी? कारण हे तुमच्या नजरेखालून जाणार. गौण कर्तृक भावे प्रयोग, गौण कर्तृक भावे प्रयोगाचं उदाहरण आहे. पुण्यात्मके पापे स्वर्गा जाईजे, आणि मग ह्या ह्याच्यातून तुमच्या नोट्समध्ये ते ॲड झालेलं दिसतं सगळीकडं. ओके. नेक्स्ट 56 ते 60 अशा प्रकारे पॅसेज संपला आपला, आणि नंतर हे इंग्लिशचा सेक्शन तो बघूयात नंतर. थँक्यू सो मच.